कसं करू मी आता मला तर वळणाईरच झाली. हा राधीचा नवरा माझा वय बी ऐकून नाही राहिला. तिकडे इकडे माझा नवरा हातात कुदून राहिला. संकट झालं रे बाप्पा देवा मावर. आता काय करू मी आता. एक तर हा जवळ बिले जोडून बसला. आता नेतच नाही म्हणते पोरीले. जर माझ्या जवानं पोरीले नेलं नाही तर हा माझा नवरा मला घराच्या बाहेर काढीन. तर काय करू मी. चुकलं ना तुला चुकलं ना. तुले बाप्पा कायचं गुमान आलं तर काय सांगा. पोरीचा संसार करच ना तूनच बरबाद केला ना. बरोबर आहे ना. तुझ्या नवरा म्हणते ते बरोबरच आहे ना. फालतू मी ना मा पोरीले शिकू दिलं. फोनवर एवढी बोलत जा राधे असं कर राधे तसं कर. फालतू गेलं ना. माय पायच पोरीचे संसार उद्ध्वस्त होता हे मला समजलं आता. नंतर सगळे लोक पोरीच्या मायला दोष देतात ना. म्हणतात माया शिकू देतात आणि पोरी तशाच वागतात. बरोबर आहे ना. तेच बरोबर आहे. पण आता काय करू. चुकलं ना माया. आता माफी मागली बा मी ना तरी माफ करायला तयार नाही कोणी. शिवलाल भाऊ दिसून राहिले माझ्या बेटी. शिवलाल भाऊला देऊ का आवाज. आता येतील तर सांगतो द्यायले. शिवलाल भाऊ बोल ना बाई काय म्हणतो. अरे बापा शिवलाल भाऊ मा पोरीले माझ्या वय वागत नाही म्हणते बा. तुमच्या हाती आहे बा ते पाहणं काहीतरी करा ना बापा. तुम्ही कसे मा पोरीच्या गावचे आहे ना. कसं दोन गोष्टी समजून सांगा ना त्याले. तुमच्या म्हटलं ऐकतात बा ते. मी किती बोलून ते काही ऐकून नाही राहिले ना मा म्हटलं. बाई मग असं पहिले होबाशी करू नये आपण. हा त्याला जेलात घातला ना. आता वरून म्हणतो शिवलाल भाऊ त्याला समजून सांगा. मी काय समजून सांगू त्याले. हा तो माझी लाज नाही काढणार का रे हो शिवल्या. कसा काढला तू माझ्या घरी मला ते सांगून राहिला तू. माझ्या सासून मला जेलात घातलं. हा तू माझी शान नाही काढणार का. हा बाई पहिले मग विचार करायला पाहिजे जरासा. जवळ या मुठभर केस दिला आपण त्या घरी. त्याला कसं काय आपण जेलात घाला की काही खोट्या कंप्लेंटा कशा करा त्याच्या. चुकलं ना बापा माझं ना. चुकलं ना. मी सगळ्यालाच माफी मागतो ना बापा. मागली बी ना मी सगळ्याला माफी मागली. तुम्हालाही माफी मागतो बापा की मला माफ करा. आता नाही होणार. कसं एवढं काम करा बा तुम्ही मापोरीचा संसार वाचवा बा तुम्ही आता. बाई कोण्या तोंडानं म्हणू सांग ना मला तू. हा कोण्या तोंडानं जाऊ मी तर आणि त्याला म्हणू की बा या बाईले वागवा की पोरीले वागवा की ढमूक करा. चुकलं तर चुकलं बा त्या पोरीच्या मायचं. हा असं कोण्या तोंडानं म्हणू मी. हा तू न एक तर बाई गलती मोठी करून ठेवलाय ना. जवायला कोणी जेलात घालत असते काय. बाई काय सांगतो तू. पोलीस स्टेशन मध्ये घंट्याला सोडायला गेला. हा तर पोलीस आले याले सोडलं ना. हा शिवलालले. आणि काय बापा तू काय वाचवायच्या गोष्टी काय ते पोरगी नांदायच्या गोष्टी करून राहिली. हा आमच्या म्हटलं नाही ऐकत ते अजिबात बी. तू पाय बापा. बापा मला माहित आहे ना सगळं. पण कसं तुम्ही त्या गावचे करते धरते तर सगळं गाव कसं तुमच्या म्हटलं ऐकते बापा. म्हणून राहिली करा बा तेवढं. कसं संबंधात बी तुम्हीच होते ना बापा मंदात. मग कसं आता तुम्हालाच मध्यस्थी करा लागेल की नाही. तुम्हालाच काही ना काही करा लागेल की नाही. मग मी ना कोणाजवळ जा आता कोणाला म्हणा मी ना. लाख लय मी तुझ्या संबंधात होतो पण तो गेला आता काळ. 1 वर्ष झाले लग्नाला. काय का मी का जिंदगीवर तुम्हाला पुरू काय. तुम्ही करता अवगवपणा. हा तर काय मी काय मोडतच राहू काय. माझ्यानं जमत नाही बापा ते. अजिबात नाही जमत. मलेच त्या पोलीसवाल्याने झोडलं बाबा तुमच्या पायी. मला मार खा लागला. असं वर तोंड करून मला काही सांगता येत नाही कोणाले. मला माहित आहे काय. मला बसताना येऊन राहिलं बाई काय सांगू तुले. एवढं सोडायला मला पोलीसवाल्याही ना. खिपले उडल्या माझ्या हुंगणाच्या. लाल जरच व्हायला व्हायत लावलो थंडा गाराव. हा ते बापा त्या पोरीचं मला काही सांगू नको. वागो तू गंठ्या वागो नाही वागो मला काहीच घेणं देणं नाही. तुमचं तुम्ही कायचं निपटा. नाही तर तसं राहू द्या. बापा शिवलाल भाऊ तुम्ही बापा एवढे राजकारणी माणसं आणि तुम्ही जसं म्हणून राहिले. तुम्ही करा ना बापा काहीतरी करा ना. बबन भाऊ सांगा ना बापा. सांगा ना शिवलाल भाऊले जरासं समजून. हा बबन्या काय सांगणार आहे समजून शिवलालले. आणि त्याईलेच काय सांगू द्या घंट्याला समजून. बाई तुला सारी चव गमवली ना. भाऊ शिवला काय ऐकू नको रे भाऊ. या बाईच्या नादी लागू नको बापा. मार खा लागेल आपल्याला. पहिलेच तर गाव आपल्याला तपेला. दुरून राम राम हो बापा तुले. तू पाय निपट. मला काही सांगू नको. मा काही कानाशी आणू नको ते. मला काही डबल मार खाणं नाही बापा. गाव एक तर तुमच्या रोयला खिजेल. पुरं म्हणजे राग करून राहिलं तुमचं. तुने एक तर बाई आमच्या गावातल्या करत्या धरत्या माणसाचा अपमान केला. ते तुझ्या घरी आलते पण तू त्याला उलट सलट बोलली. आपल्याला काही सांगू नको द्या. अरे भाऊ शिवलाल सा मी या बाई नको लागू. मुतल्या का हे भिरोड कुठे लावतर बा माग मुतल्या चालू करू बाबा. पहिलो करू काही खरं नाही बाप. काय मार खाते हिच्या पाई. चाल बापा. शिवल्या बी गेला ना मग पाहून. आता हावी ऐकून नाही राहिलं आपलं म्हटलं. आता कायच करा. आता कोणाला घ्या म्हणतात अजून. काही समजून नाही राहिलं रे बाबा. काही समजून नाही राहिलं. आता कसं होईल मला आधीचं. आता घरीच जावं लागेल. नाही कुठे रस्त्यावर थांबता आता. अरे गंठ्या त्या सासून धरली की नाही तू ये पाय. झाली की नतमस्तक. हे शांततेचं फळ हे वय जर केलं आपण मारामाऱ्या जर करत बसलो की नाही तर ह्या गोष्टी होत नाहीत बरं. खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं होत असते. सत्याचा विजय होत असते बरं. ते तर झाली म्हणा नतमस्तक. पण तिचे गुण जात नाहीत बरं पुढे. हे लक्षात ठेव जा. कुत्र्याच्या पुढे हेकोडच राहत असते.
हा ते बदमाश आहे बाई, बदमाशच राहणार आहे. तुम्हाला सांगतो मी, मला ते माझी बायको वागूनच नाही आता, तिला मी पावतीच देतो. हो घंट्या, असं बोलू नको ना, काय ना काही मार्ग काढून आपण यातून. हा असं बोलल्यानं चालते का? पावती घेतो. नाही नाही बुढे बा, असं बोलू नको. पावती घेतो म्हणजे घेतोच, मी वागवत नाही बापा तिले. ते मा घरी या आणि तिच्या मायने डबल करा तिला फोन चालू. हॅलो, कशी आहेस बाब्या, कशी आहेस बघू, अशी टमुक फलानं हागलं मुतलं सुरू करा मग. हा डबल इतका इंधनच की नाही. जसा काय घाईनं डोक्यात विचार आणून राहिला. हा वागवत नाही, पावती पाहिजे. थांब ना, नामदेव सरपंच विचार करून राहील त्या गोष्टीवर. त्याला फोन येतच ना, त्या सासऱ्या फोन येते. मग आपण मीटिंग घेऊ, मीटिंगमध्ये काय होते मग पाहू आपण काय आहे. तर सध्या आता पावतीचा विषय काढू नको. बुढे बा, तिला वागून काही फायदा नाही ना. हो काही फायदा नाही, मला तलाकच घेणार. हा मा मायला एक तर ते वागवत नाही, तिच्या मायनं मला जेलात घातलं, बायकोच्या माया. आणि तो सासरा पालू खुश आहे, त्या काही कामाचा नाही. हा असे लोक काय करतात. मी रणकार राहिलो तर पुरलो, पण बायको अशी पाहिजे नाही. तसा चांगली बायको पाहिजे, मन मिळव समजून घेणारी. लोकही चांगले पाहिजेत, असे बोगस लोक पाहिजेत नाहीत राखीत घालणारे. हा हे लोक तर पहिल्यापासून मला त्रास देऊन राहिले, नाताही देऊनच राहिले. मग सासून मला जेलात घातलं ना, मग काय काही चव येईल त्या लोकांची चव आहे काय? मग एक अशा लोकांची पोरगी वागून मी काय करू सांगा ना. अरे गड्या घंट्या, तो संबंध व्हायच्या अगोदर विचार करा लागते. लोक कसे आहेत, काय आहेत. हा तुला सांगू आम्ही तर ऐकच ना. तुला केलं की जबरदस्ती लग्न, आम्हाला गावातले सांगितलं नाही तुनं. हा आता तुझ्याच मतान तुला लग्न करून तू आता काय म्हणून राहिला की ते लोक बोगस आहेत, ढमुक आहेत आणि ती पोरगी मला पाहिजे नाही, मी पावती घेतो. हा म्हणजे लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का रे? 1 वर्ष झाले आता लग्नाने. हा पहिले विचार करायला पाहिजे त्या गोष्टीचा, माणसं कशी आहेत, काय आहेत. आता काही फायदा नाही. कसं आहे बाबू, तू पावती घेतली, तुला बट्टा लागला, तू झाला आता सेकंड हँड. हा दुसरपणी झाला तू. कसं आता पोरगी तुले दुसरपणी तिसरपणी करायला लागेल. एक तर डोक्यावर तुझ्या केस राहिली नाही, तू आज टकल्या. पोरीले टकले पोरं पटत नाहीत. हा पोरीले पाहिजे फॅन्सी पोरं, तुले चांगला जरी असला तरी बी. कसं आहे भाऊ, फाटके फुटके कपडे घालणारे, फॅशन न राहणारे, तेरे राम भांग पाळणारे पोरं पटतात पुरीले. तर पुरीसारखे राहणारे, असे तुझ्यासारखे साधे सिंपल पोरं, काम करणारे पोरं, असे पोरं पटत नाहीत पुरीले, तुला सांगतो. म्हणून तुला आता पुढे बायको भेटण्याची गॅरंटी नाही. हिलेच वागवावं लागते, हेच वागो. हा दुसरी तुला भेटत नाही. पुढे बा मला बायको नाही भेटली चालेल, बिना बायकोचा राहीन मी, पण तिला वागत नाही बा, नाही वागत मी. तिच्या मायनं मला जेलात घातलं, काय करू तिचं? हा मी काय डबल जेलात जाऊ काय? ते बाई बोगस आहे, तिची माय बोगस आहे, ते बी बोगस आहे. काय गड्या, तू समजून घेत जाय ना. मोतीराम जे म्हणाला ते खरंच आहे. परिस्थिती बिघडेल आहे समाजाची. हा पोरायले असतं कसं, म्हणजे पोराई लग्न नाही होऊन राहिले गड्या. हा बरं घंट्या, प्रत्येक गावामध्ये 20-25 पोरे रणके पडेला. 40-40 वर्षे वय झालं पण लग्न होऊन नाही राहिलं. तू हे झालं ना बा इकून तिकून. आता जरासा चूक झाली, तिनं तुला जलात घातलं, जाऊ दे ना बापा, एक डोळ्याला एक डोळा उघडा ठेव. काय होते काय? हा मी काय म्हणतो, हा तिला येऊ नाही द्यायचं ना सासूले घरी. आता आपण मीटिंग भरूनच राहिलो की नाही, त्या मीटिंग मध्ये डायरेक्ट सांगून देऊ आपण की सासू सासरा आणि साया वडीचा आला नाही पाहिजे. आले बी तर 5 मिनिटं थांबणे, चहा पाणी पेणे, निघून जाणे. सासू अजिबात आली नाही पाहिजे तुझी अटीसा. डायरेक्ट बोलून घेऊ ना आपण मीटिंग मध्ये की पोरीची माय आम्हाला चालणार नाही, तिचा फोन आम्हाला चालणार नाही. डायरेक्ट मीटिंग मध्ये कबुला. बरं आता तुम्ही एवढं म्हणून राहिले, एवढे तोंड वाचून राहिले माझं, तर ठीक आहे बाबा, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. पण जास्त जर शिल्लक जर ते काही भादरले, तुम्ही झोडल्याशिवाय राहणार नाही राहिले. हा सांगून तर तुम्ही तुम्हाला. हा मग आता डबल जेलात गेलो चालते, डबल माय ढोंगणारे साल्ट उडवले चालतात पोलीसवाले ना, मी काही विचार करणार नाही. मग बरं एवढं तू ऐक. आणि आता पहिली गोष्ट, घर सोडून कुठे जायचं नाही, कुठे फिरायचं नाही गावामध्ये. लोक उडवतील तुझ्या टिंगला. आता साऱ्या गावात होईल माझून. तर कसं लोक टिंगला घेतात, मग कसं भांडणं करतात. तर कसं घर सोडायचं नाही. अरे वा घंट्या, लोक काही सुधी नाहीत बरं गावामध्ये. बायकापैकी जे कामं करतात, तर कसं फिरायचं नाही कुठे. आता काय घरात बसू काय मी? हा का चुलीत जाऊन बसू? काय राजा माणसं आहे तुम्ही? आता आता जास लागेल ना गप्पा गोष्टी काही ना काही. आता ही मला बंधन आणता का तुम्ही? हे करू नको ते करू नको. जायचं पण ते आपले भल्याचे लोक आहेत त्याच्याशीच बोलायचं, चांगल्या लोकांशी बोलायचं नाही. तेल टाक्या लोकांशी अजिबात बोलायचं नाही. सांगून राहिलो. हा तुझे दोस्त मित्र असेल त्याच्यामध्ये राह, तू लागलंच तर. बरोबर बाबू बा, हा तसंच करतो मग. बरोबर मग चाललो मग आम्ही. हा आम्ही येऊ संध्याकाळी इकडे. हा आता कसं आम्ही जातो आता घरी, लय वाकोजे गेलो नाही. हा ठीक आहे मग, चाल मग. हा हो बुडे बा, या बाबू घे मग. काळजी घे बाबा. हो बुडे बा. सासून माझ्या सारा धिंगाणा केला. थांबतो तुझ्या बजेट बसवतोच ना, थांबतो मी. काय सोपी नाही ना मी गंठ्यावर मग. हा थांबतो आता. हे गावातले लोक लय मोडमाळ करून राहिले, पण मा बजेट मीच करतो आता. काय करायचं जायचं लग्न मी स्वतःच केलं, आणि मी मोडीन मी स्वतःच.
बापा पाटील घंटे सासू आलती नव्हती आपल्या गावात. आता ते काय नवीन आहे का? गंटे सासू तर आमच्या देखतच गेली, हिंबटलं तोंड करून. आम्ही चौकातच उभे होतो ना, आमच्या जोडूनच गेली ते बाई. काय राजा माऊली भाऊ काय बाशी गोष्ट आणत राहता उष्टी पाष्टी राजा. काय माणसा आहे बाबा. हा बाशी गोष्टी नाही उष्टी पाष्टी बी गोष्ट नाही बाई. ऐका ना तुम्ही पुढे तर ऐकतच नाही कडे हो. अरे बापा हिमटलं तोड करून आली तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. पण तडसा घंटेच्या पाया पडली त्याच्या घरी माई पोरगी वागू म्हणे बापा हात जोडून पाया पडली त्याच्या. अरे घंटेच्या पाया पडली का लागे घंटे सासू. ते तर लय बदमाश आहे साऱ्या गावाची. हा उभरेला आहे तिथं. घंट्या नाचा रिपोर्ट दिला म्हणतात तिनं. पण ते पाया पडली का मग घंटेच्या. काय बडी नाही तर मग कोणाला सांगीन पाया पडाच लागीन नाही तर पुरीचा संसार बरबाद होते. घंट्या हातात करून राहिला पावतीच पाहिजे म्हणते मले. तुझी पोरगी वागतच नाही म्हणते सडेल थोडे मी. हा तू पाया पडगी काय कर. तर नामदेव भाऊ सरपंचांनी समजून सांगितलं त्या दोन गोष्टी. आणि आता काय मीटिंग गिटिंग काही ठरेल आहे म्हणतात बा. नाही त्या बाईला असाच अवकात करायला पाहिजे. लयच वय वय करते ती अशी फडफड फडफड करते. हा तिचा नवरा लय चांगला आहे पण एक नंबर माणूस आहे. घंट्या सासरा लय चांगला देव माणूस आहे तो. पण हे बाई लय चंद्रावया बापू लय बदमाश बाई आहे हे तुला सांगतो. म्हणजे माऊली भाऊ कोणालाच नाही सापडायला पाहिजे अशी सासू बदमाश. त्या बाईला सांगा दाबू नका व्हायला. आता गेली ती आता घरी दिली काढून. कशी कशीच करे लढेन पडेन काय पाया लागे. त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट माहीत पडली मला. कोणती आहे बापा माऊली भाऊ अजून कोणती नवीन गोष्ट माहीत पडली बापा. नवीन गोष्ट अशी आहे की शिवल्या आहे की नाही आपला शिवल्या अर्धवट राजकारणी. हा गेलता शांतपणा करायला पोलीस स्टेशनमध्ये. मी म्हणे भावी आमदार असा तसा घंट्याला सोडून द्या म्हणे. पोलीसवाल्या दादागिरी केली गड्यानं. बरोबर पोलीस स्टेशनला गेला. मग काय झालं अजून. अरे बापा पोलीसवाल्या धमक्या दिल्या ढमुक झालं बाबा. तरीचा राळा घातला गड्यानं. जो पोलीसवाल्या त्याचा पिशार काढला की नाही जो ढुंगण्या साईडच उडवले त्याच्या. हा चांगले ना त्याला बसता येऊन राहिला ना उठता येऊन राहिला. आता घरी गेला त्याची बायको त्याला हेच लावून राहिली. आता मला माहित पडलं हे सरपंचानं नामदेव भाऊनं सांगितलं. पहिले काही माहित नव्हतं मला हे की शिवल्या पोलीसवाल्याने बाजूला म्हणून. त्याच्या अगोदर मी शिवल्या घरी गेलो. त्याचं पोरगं येतो घोपर भुसणे. तो म्हणे मा बापाले म्हशीनं मारलं म्हणे. आणि कोणा सभेजण असं तसं मला त्यानं खोटं नाटक सांगितलं हरामखोरानं. ते पोरगे खोटं बोलते. पोलीसवाल्याने दाबून काढला शिवल्या. नाही ते बरं झालं बरा काढला तो. आता कसं वय करणार नाही का तोंड घालणार नाही कुठी. नाही तर मचक कधी कुठी मचकते. डबरातच जाते तो डायरेक्ट. शिवलाल भावी आमदार पादो लागा चांगला बरा पारा तसंच पाहिजे त्याले. गंठन येणार बा. तुझी हवा चालू आहे बापा गावात. काची हवा आहे रे बा काची हवा आहे. म्हणतात चांगली सासूले धडा शिकवला बापा. पाय पडली म्हणतात सासू ती लोटांगण घेतलं म्हणतात त्या घराच्या पुढे त्या सासूनं. आपलं कामच बेकार आहे. आपली नांदी लागले की आपण पुरी जिरवतो. लोटांगण घे नाही तर काय तर थांबा ना. अजून तिनं ना घासे जर राहिलं माझ्या पाय धुवून पाणी व्याज राहिलं सासून. ते जर मी मा घरापासून हनुमंत मंदिराला जर ना घास नाही दिली तर मग आई गंठ्यानी आपली पोचले बेकार आहे. आपण आपला नांदाच बेकार आहे. नांदखुळा आपलं कसं बेकार नांदा बेकार. आली अंगार तर घेतली शिंगार मग हाय बी गंठ्या मग मी बसर नसतात कोणाला. लागेन बा गंठ्याला का तुझ्यासारखं का पोलाद माणूस नाही का गावामध्ये कोणी. सासूले नतमस्तक केलं वाटून डायरेक्ट तुझ्या पायावर पाडलं. आम्ही म्हणतो बा गंठ्या हे बाळाच आहे पण तुझ्यासारखा विद्वानच नाही का कोणी गावात. आता माघार नको घेऊ बरं. जे होईन ते होईन पाहिल्या जाईन पुढे. आता जर तू मागे हटला की बस ते बेकार नाही मग. जे तुला तुझ्या मनात आहे जे करायचं आहे तेच कर आता. अरे बा गंठ्या गावातले लोक काही जे माहिती सांगतात बरं. म्हणजे मोळ्याच्याच नांदी असतात फिकर म्हणजे असतात. तू मोडूच नको देऊ. तुला जे जसं पाहिजे त्या मनात जसं आहे तसंच करायचं. तुम्ही आता कसा झटका आहे गंठनचा लय दिवसा लोकांनी झटका नाही पाहिला ना. मागच्या वर्षी दाखवता मी यंदा पहा तुम्ही कसं आहे. आता पहा तुम्ही सासूले मी अद्दल घडवतो मा सासऱ्याला घडवतो सायाले घडवतो आणि मा बायकोला त्याच्याविषयी अद्दल घडवतो ना मी थांबा ना. असं अडून बसतो की बस तिघं चौघ जणी माझ्या पाया पडले पाहिजेत सायाचे. ठ्या बाबू जास्त ताणू नको बरं. फाटत असते बरं टरकणी फाटलं की मग काही शिवल्या जात नाही बरं. ते सांगून राहिलो तुले मा अनुभवाचे बोल. जसं होत असेल तसं पाय. म्हणजे जास्त झुकायला प्रयत्न जर करशील की नाही तर बेकार होऊन जाईन हे. ते अंगलाटीन आणि काही समजत नाही माऊली भाऊ. तुम्ही नुसतं दात काढा या कामाच्या खी आणि कसं बोटं घालाय या काम. तुमचा गरीबी आहे तो बोटं घाले शिवले. कसा झोडला पोलीसवाल्याने चांगला. रगत निघत लोक मागून ढुंगण लाल जर झालं त्याचं साल्ट निघले. असा झोडला तो. तुम्ही त्याची सोबती. आता मोठे सांगून राहिले असं नको करून तसं नको करू. तुम्ही काही अटीसा बिबा भरून नका देऊ उभरीन तो. आम्ही सुद्धा सांगावं तरी आमच्यावर धडकतो बा. अरे मी चांगला झालो ना आता वांगला नाही राहिलो ना. मी सारी स्वाद सोडली बा या दलिंदरायची. मी आता माणूस चांगल्या गोष्टी करतो चांगलं सांगतो. तू चांगले ऐकत नाही बाबा. तुला असं वाटते की कसं माऊली भाऊ बिबाज भरते. मी काही सुद्धा सांगू नका वांगली सांगू नका मला. मी ऐकतही नाही तुमचं काहीच नाही ऐकत. तुम्हाला सांगतो तुमचं तुमच्या दोष ठेवा. मला काही नाही करायला लागत. म्हणजे पद्धतशीर चालू आहे. मला काय करायचं मी करीन. बरं बा गंठ्या तुझ्या मनानच करणं भाऊ रे. तुला काही कोणी म्हणत नाही पण त्या माऊली भाऊली काही बोलू नको तू आता. काय बोलून राहिला त्या भाऊली. गरीब माणूस आहे काय तू. बाबा हा माऊली भाऊ गरीब आहे का. अरे बापा हा गरीब नाही आहे. हा जैरी आहे शिवल्यापेक्षा बी नागापेक्षा खतरनाक आहे.
वीस उतरत नाही बरं या बावलीचं. बेकार आहे, दिसते तसा नाही आहे. काय बोलून काय राहिला गड्या घंट्या तू? काय सकाळी सकाळी मारलाच नाही बाजून अर्धा गिरदा रे बाबा. हा जाय बरं तू लवकर घरी जाय. डोकं सटकलं तुझ्या जो आहे तुझी बायको नाही तू पिसाट झाला. जाय बरं घरी लवकर. डोकं नको वाटू. जाट तुम्ही झाले म्हणून तर तुम्ही दात काढता की लोकांच्या याच्या त्याच्या गप्पा करत राहता. चिवडलं सांगा फक्त. शिवल्यानं असं केलं, गंठ्याचं असं झालं, सासूचं असं झालं, फलाण्याचं तसं झालं, चिवडलं. चिवडा चिवडी. भू कसा चिवडतात तसं. अबे बाबा घंट्या असं बोल नको रे बापा. काहीचं काही काहीतल्या की शिवून राहिले आम्हाला. बा तुमच्याशी काही बोलायला पुरत नाही, मला जा लागते. मी चाललो बापा. माहिलेले का मजा घेतात ते. अबे बा मी लई छाला का मला काय अशी समजता तुम्ही. कसे तुमचेच बोट तुमच्या तोंडात घातले मी आणि मी गंठ्या ना. त्या घंट्याचं मॅटर काय आहे काही समजून नाही राहिले बाबा मला. गावात सगळी चर्चा आहे बाबा. रिपोर्ट द्यायला म्हणतात त्याच्या नावाचा त्याच्या सासूनं. काय झमेला आहे तो. आणि ते सांगायचंच राहिलं बाबा तुम्हाला. त्याची सासू मला आज गावात दिसली ना बाबा. गावातून चालली होती, कुकडे चालली होती बाबा. तोंड कसं केस कशी कशीची मशीद दिसे ते. शांती मोठा इतिहास आहे तो. आता काय सांगू तुले. तिनं त्या घंट्याची खोटी कंप्लेंट दिली ती. आता घंटा म्हणते मी तिची पोरगी वागवत नाही, मला केला घातलं म्हणते तिनं. ते म्हणते मा पोरीले वागवा, हातापाया जोडून राहिली ते. आलतीन तडी लय जण आम्ही 5-6 जण लय टेमलेन बेमलेन. कशीची कशीच करे. काय वागत अवश्य अवदसा. तिची माय किती 52 मापान पोरगी बी शिकू शिकू देऊ 52 झाली. काय करता तिला वागून. घंटा तसा राहायलाच चालेल बाबा. पण देवदसा काय आले आणता आणलो का. पण शांती जरासा विचार करायला लागेल ना आपल्याला. एक तर पहिलेच तर पोरी भेटून नाही राहिलाय. एक तर हा घंट्या टकला साधा शंपल पोरगा आहे. दुसरा कोण दिन याले पोरगी सांग ना तू. कोणी देत नाही, कोणी हुंगत नाही. हेच आपल्याला टिकवा लागेल. पण पहिले कसं यायला बांधून घ्या लागेल आपल्याला. लिहून घ्या लागेल 500 रुपये स्टॅम्पवर. अटी शर्ती तुला सांग तुम्ही. आणि हेच आपल्याला टिकवा लागेल. बापा त्याने लिहून तर दिलं पाहिजे. कोणता पोरीवाला लिहून देऊन राहिला हो तुम्हाला आता. असं की तसं का पुऱ्या शर्ती नटी का आपल्या मान्यच करतील का त्या. हो शांती त्याची चांगली पोहेला आता. त्याला असं वाटते आपल्या पोरीची पावतीच होते. आपल्याला वागवा लागते आपल्या घरी. म्हणून तर त्या घंटेची सासू त्या पोरीची माय जाऊ तू माफी मागून राहिली. नाक घासायला तयार होती ते. माफी मागतो म्हणे मी. आपण ना आता काही म्हटलं तरी ते मान्य करतात म्हणजे करतातच. त्याला टिकून आहे. त्याला माहित आपल्या पोरीला भेटत नाही. आपल्या बायकोनं केली बदनामी झारायची दुनियात. हे आता हे जवळ जेला घातलं म्हणजे पेपरला आलंच नाही. पेपरला आली ही बातमी घंट्याची. त्यामुळे त्याच्या टरलेंड्या टाकून राहिले ते पुरे घाबरेला दादा. त्याला असं वाटते की असं होते तसंच होते. त्या पोरी दुसरं लग्नच होत नाही. याच्याशिवाय त्याला पर्याय नाही. मग ते कसं लिहून देतात आपल्याला. टेन्शन न घेऊ तू. बरोबर फास तुम्ही द्यायले बाबा. आता तुमच्या मतानं काय जमते काय नाही तर कसं 4-5 माणसं घे जा बाबा. नाही तर मग काय तुम्हीच वय करसान पुढे करसान एकटेच. ते घंट्याची बायको एवढी चांगली होती. पहिले एवढी चांगली होती. पण ते कसं आता तिच्या मायनं बैकू देऊ फोनवर एवढी बदमाश करून टाकली तिले की खूपच ना. तिच्या मायच्या म्हटलं ऐकू झाली ते बदमाश. नाही तर बदमाश नव्हती ती पोरगी. लय चांगली पोरगी होती. कर लोक त्या घंट्या टेन्शन घेतो. आता पाहू त्याचं काय म्हणणं आहे तर येऊ दे. त्याचा फोन घेईन आपल्याला मग पाहू काय तर. 2-4 दिवस झाले तेच चालू आहे. निघ माझ्या डोकं खावला आता. मला झप येऊन राहिली आता. कामं धंदे सुसून नाही राहिले. काय करा काय नाही तर. नुसतं घंट्या. बरं बापा. पण पहिले कसं जेवण करून घ्या मग आराम करा. हो चाल बरं वाढ बरं चाल. जेवण करतो मग काय तर पाहतो पुढचं. माझ्या जीवनाचा जरा सत्यानाश करून टाकला ना. मला घ्यायला नाही येऊन राहिला. आई तुला कसं केलं. त्या पोरीचा संसार तुला बरबाद केला. कोणती माय करते अशी. तुला काऊन केलं आई असं. ते माणसं मागावचे मला घ्यायला आलते. तुला त्याचाही अपमान केला. एक चान्स भेटला होता ना मला जायचा. ते आलते ना मला घरपोच नाही आलते ना. तुला त्याचा अपमान करून त्याला मी वापस पाठवून दिलं. आता कशी नेतील ते मला. कशी नेतील आता. मीच नालायक ना राधे तूच नालायक ना. तूनच तुझा संसार बरबाद केला. काल तुझ्या मायच्या म्हटलं ऐकलं. काल ऐकलं. तुम्ही मायला सांगितली असं कर तसं कर. ती बुद्धी का शेर खाली गेलती का राधे. तुला काऊन ऐकलं तुझ्या मायच्या म्हटलं. तुझा संसार तुला हाताने बरबाद केला. माझा नवरा चांगला आहे. माझ्या मायच्या म्हटलं ऐकू माझ्या नवऱ्याला मी कसं करू. काहीच माई बोलो असं तसं बोलो. काहीच करू मी तर. माझ्या मायच्या म्हटलं ऐकू. नाही तर माझा नवरा किती चांगला आहे. नवरा तर देव आहे बाबे. देव आहे ना. पण राधे तुला पारख नाही हो. तुझ्या नवऱ्याची पारख नाही ना. तुला काल तुझ्या मायच्या म्हटलं ऐकलं. किती नवरा चांगला तुझ्या. किती नवरा चांगला. तुझ्या म्हटलं सगळंच आहे की तुझ्या नवरा. पण तुला कसं केलं.
बाई काय तू टेन्शन घेऊन राहिली बापा, मनातल्या मनात बडबड करून राहिली. हा असं करू नको बापा, असं करू नको, काही टेन्शन घेऊ नको. तू तर बाप जिताय ना, अजून जिताय ना, तू टेन्शन नको घेऊ घे. त्या मायनं तुझ्या खांडू खराब केला मला माहित आहे, तुला तेच टेन्शन येऊन राहिलं. पण तू टेन्शन घेऊ नको बाई. बाबा तुम्ही म्हणसान किती काही टेन्शन घेऊ नको बाई, टेन्शन घेऊ नको. सांगा आता मी तुमच्या घरी आहे, मला कोणी न्यायालय नाही येऊन राहिलं. सांगा मग टेन्शन येईन नाही तर काय तर मला येईन नाही तर काय तर टेन्शन. हो बाई मी लाईन लावून राहिलो ना, तुला पाठवायची लाईन लावून राहिलो मी. तू टेन्शन घेऊ नको. बाप जर लोक जिवंत आहे तर काही टेन्शन घ्यायचं नाही. हा सांगून राहिलो तुला. हा तुम्ही माहीत झाल्यानंतर सावध आता ते खेबड्या वाढायचे काय करते काय माहिती तरी ते आल्यावर समजेन आता काय आहे. पण तू कसं काळजी करू नको बा, पण मनातल्या मनात काही बडबड करू नको. बाबा तुम्ही ना तेच तर चुकी केली बाबा. मामाने माझा संसार बरबाद केला आणि तुम्ही ना आता मी मामायलेच पाठवलं त्या गावात. तुम्ही जाते ना बाबा तुमच्या शाळेने हातानं. आता माय काय करते काय नाही तटी काय उलट करून येते काय अजून काय माहित. काय ती माझ्यासाठी जर उलट करून येईन मग तर मेली ते कंबळल्यातच मोडून टाकतो तिले. तू अजून त्या बापाचा हिसका पाहिलाच नाही. आपण म्हणतो जाऊ द्याले, जाऊ द्याले. आपल्याशी असे रग्गे धंदे गेले की आपल्या जर गपके असतातच. थांब ना त्या मायला येऊ दे, काय पाहू दे काय तर. माय आली ना, आली बाई माय. काय झालं, येऊन राहिले काय ते आले, काय म्हणत ते. बापा मी त्याच्या पुढे लय बापा हातपाय जोडले पण त्यातलं एकही झळ ऐकायला तयार नाही ना. ते म्हणतात तुम्ही आमचा अपमान केला, तुमची पोरगी नेतच नाही म्हणतात, आम्ही नेतच नाही असेच बोलून राहिले ते. मग अगो घाम करणं, पुरीचा चांगला संसार वाया गमवला तू ना. जेव्हा घालणं जवळ आले मग वागवतात तिच्या पोरीले. लाज वाटायला पाहिजे, मोठे तोड खुनोटे सांगायला आली तिकडे जीव देते कुठेही. बिन लाजा वाहनाचे पुरीचा संसार बरबाद करून वर त्याचं वर तोंड करून सांगून राहिली तिचा. काही लाज वाटते तुले बेसरम वाहनाचे. असं आपल्याला चांगलं केलं जात नाही ना, वाईट बी करू नये. ते बी पोटचा गोय आहे ना, तुझ्या पोरगी आहे ना, लाज वाटायला पाहिजे तुले. दुसऱ्या याच्यात बोट घालतं सख्या पोरीच्या याच्यातही घातलं. तटी बिबा घालून आलीच. बिन लाजा वाहनाचे काही सक्कल ऐकीन तुले. गु खायला कुठे तुझी बुद्धी काही वाटते की जराशी जनाची मनाची काहीच नाही वाटत. बेसरम आणि का बेसरम आहे बायको. बाप्पा आता मी ना माफी मागली ना त्याले, हातापाय जोडली ना, ते नाही म्हणून राहिले ना न्यायचं. आता मी काय करू सांगा ना. तुम्ही ना सांगलं तसं केलं बा मी ना. आपल्या जवळचे बी बापा हातपाय पडली ना मी. त्याला म्हटलं आमच्या पोरीला ना बा चुकी झाली माझ्यानं म्हटलं ना मी ना, पण ते तयारच नाहीत ना आता. आई जाऊ द्या बाबा, जाऊ द्या. चाल घरात जा. चालू आई घरात चाल. हे बाई काही तमाशा बरोबर नाही बाबा. चालवा घरात. मोठा पुडका इंद्राला माझा. तुली झपके पाहिजेत का बाबू. म्हणजे शांतपणा करू नको तू. जोपर्यंत मा पुरीचा बजेट बसत नाही, हिचा नवरा इले नेत नाही तदलोक त्या मायला घरात घेत नाही. नाहीतर मग कसं मी झपके मारीन रे भाऊ. मा डोकं खाऊ नका आता. मा पुरीचा एक बरबाद केला तुम्ही ना. मी काय करू बापा, मग पोरीचा संसार बरबाद. कोणत्या मायले वाटते की पोरीचा संसार बरबाद झाला पाहिजे. ते झालं आता घडून आलं. आता मी काय करू त्याला सांगा ना. तुम्ही मलाच बोलून राहिले सगळेजण. आई आई मनवरा काय म्हणे बाई. मनवरा सोबत बोलली की नाही तू काही. काय सांगू बाई राधा, तुझ्या नवरा तर माझ्यासोबत असं शब्द नाही बोलायला तयार नाही बाई. मुकाच होता ना. 2 शब्द बोलला म्हणे ठिकाणी तोंड दाखवायला आला म्हणे. लाज नाही का तुला बाई. लाज काढली त्यानं. तुझ्या नवऱ्यानं मी लाज काढली ना. बेसरम तू लाच काढी नाही तर काय तर जवाई की तुला पानसार करीन घरी चहा पाण्याला नीट बिन लाजे. तुला धंदा तसा करून ठेवलाय ना. लाज वाटायला पाहिजे तुला जराशी जनाची मनाची. की आपण जवळ जेलात घातलं आणि पोरीचा संसार बरबाद केला. तुला अक्कल नव्हती, आता लढून पडून राहिली. काय लढता आता. अन बापा तेच तर चुकी झाली. मी बोलली म्हणून आपला जवळ बोलून राहिला मले. माझी चुकी मले मान्य आहे ना बापा. समजलं ना मले माझ्यानं चुकी झाली म्हणून. पण मी गेलती ना, ते ऐकायला तयार नाहीत ना. आता नाहीच म्हणतात ते राधाले न्यायचं. मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाच चॅनलला सबस्क्राईब करा. उर्वरित भाग आपण उद्या पाहू. आणि सर्व प्रेक्षकांना मित्रपरिवाराला एक विनंती आहे हात जोडू की आता मतदान आहे, वोटिंग आहे. तर सर्व जनतेनी मतदानाचा हक्क आपला बजावा ही आपल्या सर्वांना विनंती.